नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव. आपलं सर्वांचं मी दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 4.3 सिल्वर नावाची कविता अभ्यासणार आहोत. सिल्वर म्हणजेच रुपेरी रात्र किंवा चंद्री रात्र असं या कवितेचं नाव आहे. या कवितेचे कवी हे वॉल्टर डिला मेयर असे आहेत. वॉल्टर डिला मेयर. तर त्यांनी या कवितेमधून रात्रीच्या वेळी चंद्रप्रकाशात उजळून गेलेल्या परिसराचं सुंदर वर्णन कवीनं या कवितेत केलेलं आहे. तर ते आपल्याला काय सांगतायत या कवितेच्या माध्यमातून पाहूयात. सिल्वर. स्लोली सायलेंटली नाव द मून. स्लोली सायलेंटली नाव द मून वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून. कवी या ठिकाणी सांगत आहे की रात्रीच्या वेळी चंद्र अलगद हळुवारपणे आपल्या चंदेरी पावलांनी चालत आलेला आहे. आकाशामध्ये विहार करत आहे किंवा आकाशात चालत आहे अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी करत आहे. स्लोली म्हणजे हळुवार, सायलेंटली म्हणजे शांतपणे. नाव द मून कोण येत आहे? आता चंद्र येत आहे. वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून. शून या शब्दाचा अर्थ शूज असा आहे पहा. सिल्वर म्हणजे शूज म्हणजे पायामध्ये चंदेरी रंगाची किंवा रुपेरी रंगाची शूज त्याने घातलेले आहेत आणि तो चालत आलेला आहे. दिस वे अँड दॅट शी पियर्स अँड सीज सिल्वर फ्रूट्स अपॉन सिल्वर ट्रीज. दिस म्हणजे दिस वे या बाजूला, या इकडच्या बाजूला आणि तिकडच्या बाजूला तो पाहतोय. पियर्स या शब्दाचा अर्थ मिनिंग सुद्धा पाहणे असाच होतो. सी म्हणजे पाहणे. तो पाहत आहे. काय पाहतोय? सिल्वर फ्रूट्स. चंदेरी रंगाची किंवा सिल्वर कलरचेच त्या ठिकाणी तो कधी या झाडामागून तर कधी त्या झाडा पलीकडून तो निरखून पाहत आहे. आणि चंदेरी झाडांची ही चंदेरी फळं पाहत तो सैर करत आहे, तो फिरत आहे, विहार करत आहे असं वर्णन या लाईन मध्ये कवीने केलेलं आहे. वन बाय वन द casements catch her beams beneath the silvery thatch. चंद्रप्रकाशात नाहून निघाल्यामुळे झाडे, फळे आणि पूर्ण आजूबाजूचा परिसर चंदेरी दिसत आहे. चंद्रप्रकाशात, कारण की कवीने या ठिकाणी असं वर्णन केलं की चंद्र सुद्धा, चंद्राच्या पायामध्ये चंदेरी बूट घातलेले आहेत आणि हा चंद्र पूर्ण चंद्रप्रकाशामध्ये फिरत आहे, विहार करत आहे. आणि तो जसजसा चंद्र ढगामधून सावकाश पुढे सरकत आहे, त्याची किरणे पडल्यामुळे घरांची आणि गवताची छपरे सुद्धा चंदेरी रंगाची झालेली आहेत असं सांगत आहे. आणि तो चंदेरी रंगाची घराची छप्र, गवत, पूर्ण परिसर होत आहे आणि घरांच्या खिडक्या, दारे हे सुद्धा रुपेरी प्रकाशामध्ये चमकत आहेत. रुपेरी प्रकाश चंद्राचा पडलेला आणि त्यामध्ये सर्व चमकत आहे. काउच इन हिज केनल लाईक अ लॉग विथ पॉज ऑफ सिल्वर स्लीप्स द डॉग. एक कुत्रा जणू एखाद्या लाकडाच्या ओंडक्यासारखा निमूटपणे, शांतपणे आपले चंदेरी पंजे मुडपून आपल्या श्वानघरात, म्हणजे केनल या शब्दाचा अर्थ आहे ज्या ठिकाणी जी कुत्रे असतात किंवा डॉग्स असतात त्यांना राहण्याचं साठीचं घर असं म्हणता येईल आपल्याला, त्यांना त्या ठिकाणी ठेवलं जातं. त्याचे जे सिल्वर रंगाचे चंद्रप्रकाशामध्ये तो सुद्धा त्या ठिकाणी झोपलेला असल्यामुळं त्याचे जे पंजे आहेत ते पंजे मुडपून संध्याकाळच्या वेळेमध्ये तो त्याच्या घरामध्ये शांतपणे झोपलेला आहे आपला, असं वर्णन कवी करत आहे.
फ्रॉम देअर शावडी कोट द व्हाईट ब्रीड्स पीप ऑफ डोज इन सिल्वर फेदर स्लीप. आडोशाच्या उबदार घरट्यात झोपलेल्या कबुतरांची चंदेरी पिसे अंधारामध्ये चमकत आहेत. अंधारामध्ये का चमकत आहेत? कारण की चंद्राचा हा प्रकाश त्या ठिकाणी पडलेला आहे. कोट या शब्दाचा अर्थ होतो, कोट म्हणजे खुराडे, पाळीव प्राण्यांची राहण्याची जागा किंवा आश्रयाची जागा म्हणजेच कोट. या ठिकाणी पाळीव प्राणी राहतात असं हे ठिकाण. मग या ठिकाणी हे प्राणी तिथं आराम करतात आणि झोपतात. फ्रॉम देअर शावडी कोट द व्हाईट ब्रीड्स पीप ऑफ डोज इन सिल्वर फेदर स्लीप. कवी सांगत आहे हे आडोशाच्या उबदार घरट्यात झोपलेले जे कबूतर आहेत त्या कबुतरांची चंदेरी पिशे अंधारामध्ये चंद्राच्या प्रकाशामुळे चमकत आहेत आणि त्यांची पांढरी शुभ्र छाती श्वास चालू असल्यामुळं बाहेर डोकावताना दिसत आहे असं कवी या ठिकाणी कवीला दिसत आहेत. चंद्राच्या प्रकाशामध्ये वर्णन करत आहे कवी. द harvest mouse goes scampering by. Harvest mouse goes scampering by with silver claws and silver eye. Harvest mouse goes scampering by with silver claws and silver eye. पिकाच्या शेतामध्ये एक उंदराचं पिल्लू उंदीर आहे आणि तो इकडून तिकडे चपळाईने पळताना दिसत आहे. त्याची रुपेरी पंजे आणि चंदेरी डोळे अंधाऱ्या रात्रीच्या प्रकाशामध्ये चंद्राच्या प्रकाशात चमकत आहेत, लकलकत आहेत. अशा प्रकारचं वर्णन तो करतोय. अँड मोहलेस आणि कवी सांगत आहे अँड मोहलेस फिश इन द वॉटर ग्लीम बाय सिल्वर रीड्स इन सिल्वर स्ट्रीम. अँड मोहलेस फिश इन the water gleam by silver reeds in silver stream. कवी सांगत आहे की तर चमचमत्या या चंदेरी पाण्यातल्या चंदेरी रंगाच्या लवळ्यांच्या सभोवती मासे निश्चल होऊन चकाकत आहेत, चमकत आहेत. आणि चंद्रप्रकाशाची ही रात, चंदेरी रात्र, रुपेरी रात, या रुपेरी रात्रीमध्ये पूर्ण आजूबाजूचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश उजळून गेलेला आहे. आणि या चंद्राच्या प्रकाशामध्ये रात्रीच्या वेळी चंद्रप्रकाश एकदम शांतपणे पडतो आणि या शांत परिसरामध्ये चंद्रप्रकाशामध्ये बऱ्याचशा गोष्टींचं वर्णन कवीने या ठिकाणी केलेलं आहे. तर अशा प्रकारे ही कविता, या कवितेचे कवी वॉल्टर डी ला मेयर यांनी आपल्याला इयत्ता 9वीच्या क्लाससाठी अभ्यासाला होती. आणि आय होप आपल्या सर्वांना ही कविता आवडली असेल, समजली असेल. आवडली असेल तर आपण नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर समजले नसेल तर कमेंट सुद्धा तुम्ही करू शकता. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग once again.